महाराष्ट्र मुस्लिम विकास समिती पुणे यांच्या वतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला असून याबाबतची माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे। येत्या 11 तारखेला पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुढाकार घेत असून त्यांना आमचा पाठिंबा असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष साबिर सय्यद यांनी माध्यमांना दिली आहे। असं आहे की मुस्लिम समाजाबद्दल बोलणारे एकमेव नेते आम्हाला क्रांती योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील साहेब दिसतात। मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यासोबत त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा बरोबर घेण्याची घोषणा केल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आणि ज्या ज्या राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाने मतं दिली पण ते काही बोलत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर आहे आणि मुस्लिम समाज पूर्णपणे अपयशी असा झालेला आहे, निराश झालेला आहे। पण मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने घोषणा केल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये एक चैतन्य निर्माण झालं की महाराष्ट्रामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मुस्लिम समाजाला सोबत घेऊन जातोय। म्हणून या भूमिकेला तमाम महाराष्ट्रातला मुस्लिम समाज ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या रॅली जाते तिथं त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांच्या रॅलीला जाहीर पाठिंबा सुद्धा देतो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत।